स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ॲडव्हेंचर्स ऑन रोड. माझं नाव आहे सागर पालेकर. आज आहे माझा पहिला असा मोठा ब्लॉग. तर आज मी चाललो आहे तानसा लेकला. आज तारीख आहे 1 मे आणि आज आहे महाराष्ट्र दिन. तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर राईडला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली सीट काय आहे ते माझ्याकडे माहीत नाही. माहीत अशी ऑर्डर केला आहे ते सध्या आला तर नाही आहे. तो आला की तुम्हाला थोडा पण चांगला आवाज आहे. तर सध्या मी डायरेक्ट गोप्रो थ्रू बोलतो आहे. तर विंड ब्लास्टमुळे ना तुम्हाला आवाज थोडा प्रॉपर येणार नाही. तर मला ना स्पीड कमी करून बोलावं लागतं. तर आत्ता वाजले आहेत 8:30. ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं 8 वाजेपर्यंत. पण स्वतः सेटअप वगैरे करेपर्यंत मला तसाच निघून गेला. इट्स ओके. तर म्हटल्याप्रमाणे आजची आपली लोकेशन आहे तानसा लेक, तानसा डॅम. तर तिथे जाऊन विजिट करायची आणि काय नाही फक्त तीर मारायचं दिवसभर. सफाई वगैरे सोबत घेतलेली आहे. थोडा म्हटलं की रोज तेच धगधग रोजची ऑफिस जॉब तिकडे तिकडे म्हटलं आजचा दिवस जरा फ्री भेटला आहे. तर थोडं जाऊन निसर्गाच्या सानिध्यात टाईम स्पेंड करू. लागले चांदोलीपासून ते शेतनाका क्रॉस करायला, म्हणजे शेतनाकापर्यंत यायला. इकडे जेवढा टाईम जातो ना बाबा सांगायला. आणि आज शेतनाका पण खालीच दिसतोय. पुढे आपलं ह्याला घोडबंदरला फाउंटन हॉटेल शॉप घेऊन तिथे जर आम्हाला मॅप तिथे बघायला लागेल की कुठे टाटा कुठला कसं आहे. आता मी कधी गेलो नाही तानसाला. मी फर्स्ट टाईम चाललो आहे. बाकी तिथले जे डॅम आहेत वापी झाला, एक क्रिश्चन लेक आहे, ते मी ऑलमोस्ट 2-3 वेळा जाऊन आलो. तर मी इथे गेलो नाही. म्हटलं की आता इथे जाऊन येऊया. एक जागा राहिली की पण जवळपास आज जाऊन करू. आमचा प्लॅन असा आहे की आम्ही तानसा लेकला जाऊन तिथे लंच वगैरे थोडा टाईमपास करणार आहे. मध्ये वसई जायच्या दरम्यान डीमार्ट वगैरे लागतं. डीमार्टमध्ये जाऊन थोडी काहीतरी शॉपिंग वगैरे करून खायचं वगैरे घेऊन आणि नाही. फायदा आहे की तुम्ही गाडी कच्च्या रस्त्यातनं पण पटकन काढू शकतो ट्रॅफिक. आता इथे ट्रॅफिक एवढी का आहे तर त्या लोकांनी तिथला एक रोड बंद केला आहे. बंद म्हणजे डायव्हर्जन केलं त्यासाठी काढायचं ह्या साईडला. त्यामुळे थोडं
ट्रॅफिक बघू शकतो तुम्ही माझ्या राईट साईडला. वरतून एक ट्रक, बापरे. नंबर प्लेट ना काय ना काय सायलेन्सर काढलेलं इंडिकेटरला पूर्ण करून टाकलं. ह्या साईडला रोड बसतोय, कॉन्क्रिटीकरण चालू आहे रोडचं, त्याच्यामुळे हा थोडासा पॅच आहे. मगापासून आम्ही जवळजवळ झाले 5 मिनिटाचा जो पॅच आहे, 5 मिनिटं झाले आम्हाला या पॅचेसची. ट्रॅफिक चालू आहे. बाबा काय करतोय ट्रकवाला. पागल तुला झालं का कसं करतो येणार का. तर आता मी थांबलो आहे नाश्ता करायला. एक वज्रेश्वरीच्या रोडवरती एक हॉटेल आहे, काठियावाडी हॉटेल आहे. तर तिकडे आता पोहा आणि एक मसाला डोसा मागवला. तर बघू टेस्ट कशी आहे. नाश्ता झालेला आहे. तर अजून इथून 1 तास 20 मिनटं दाखवते 40 किलोमीटरसाठी. हॉटेलमध्ये नाश्ता चांगला होता, अरोमा हॉटेल काठियावाडी. चाय ओके होती, बाकी नाश्ता ठीक होता, चांगला होता. तर तुम्ही येऊन कधी या साईडला आलात तरी ते खाऊ शकता. कामं चालू आहेत ना, तर मध्ये डायव्हर्जन केलं आहे. एवढं शेतात ना, एवढं छान डायव्हर्जन आहे ना. रस्ता पण जाम बेकार आहे.
रोजच्या रस्त्यातनं इकडून तिकडून भटकत भटकत तानसा तलावाजवळ पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, एक्स्ट्रीम ऑफ रोड झालेला आहे इकडे आमचा. वाव, अतिशय सुंदर असा बसलेत लोक इथे. मस्त. तर आता निघायची तयारी. मस्त थंड पाण्यात तोंड वगैरे धुतलं, एक झोप काढली 1 तास. आता वाजलेत 3:30. बघून घरी जायला किती टाईम लागतोय. तर एक माझा प्लॅन पण झाला आहे की वज्रेश्वरी पण जायचं आहे. तर ऑन द वेच आहे ते वज्रेश्वरी मंदिर. तर जाताना तिकडून पण जाऊ. तर महादेव जय श्रीराम. ज्यूस प्यायला थांबलो होतो. तर टायर बघायला गेलो तर बघा केवढा मोठा किडा बसला. बापरे, आता काढला की पूर्ण पंक्चर होऊन जाईल. सगळे खरे आहेत, असं वाटतं नकली आहेत पण सर्व खरे आहेत. तर आता थोडाफार नाश्ता केला आहे. हा बघा सनसेट काय मस्त आहे. ही वज्रेश्वरीची नदी आहे. इथे ते गरम पाण्याचे कुंड वगैरे आहेत ना त्याच ठिकाणी. आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. नाश्ता करून आता सरळ घरी. ती मस्त वाटतं ना, त्या झाडांमध्ये तर अजून मस्त वाटतं. ॲक्च्युली ना माझ्या गोप्रोची बॅटरी संपली होती, तर त्याच्यामुळे ना मला शूट करायला भेटलं नाही. तर आता मी जुगाड बघा कसा लावला. हे चार्जिंग केबल लावूनच चार्जिंग करता करताच मोटो ब्लॉगिंग चालू आहे.
म्हणजे चार्जिंग पण होईल आणि व्हिडिओज पण होतील. आता माझी नेक्स्ट ट्रिप असेल ती सोलो असेल मुंबई ते कोकण पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये मेमध्ये अराऊंड मी 11-12पर्यंत निघेन. कोकण म्हणजे सरळ्यामध्ये. तर ती पण तुम्हाला त्या व्लॉगमध्ये जेवढा मोठ्या नव्हता मी काय बोलतो एक तर माहिती नाही, त्याच्यावरून तुम्हाला आम्ही काय बोलेल ते पण ऐकायला येणार नाही. तर ॲक्च्युली त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लेटेस्ट कंडिशन कळेल कोकण रस्त्याची कशी आहे ती. काय करतो यार, इंडिकेटर राईट देतो जातोय लेफ्टला, काय करतो. ती पुढच्या म्हणत असेल राईट कोकण आपलं कोकण रोड बोलतो कोकण टूर म्हणजे मी माझ्या गावी जाणार आहे. तर गावी तिकडून मग अजून प्लेसेस आहेत जसं तारकर्ली, देवगड, कुणकेश्वर आणि आहेत अजून त्या प्लेसेसला एक्सप्लोर करणार आहे. ते तुम्हाला संपूर्ण त्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, लाईक नाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.